पण मला असं वाटतं हा प्रश्न अजित पवार गटाच्या लोकांना विचारला तर जास्त संयुक्तिक आहे. कारण का फॉर्म, प्रक्रिया, माघार ह्याच्यात स्थानिक लेवलला काय झालं ह्याचं उत्तर तेच देऊ शकते. राजकारण होत राहतं, वैयक्तिक संबंध. मी नेहमी माझ्या भाषणात नेहमी सांगते, रिश्ते ही मायने रखते. सत्ता, पैसा, राजकारण हे तर चालूच राहतं, पण शेवटी माणसाच्या आयुष्यात त्याच्या अतिसुखात आणि अतिदुःखात माणसाचं. पण राहुलजींची सगळ्यात मोठी ताकद ते ज्या पद्धतीने इमानदारीने भारतीय म्हणून जे खरं बोलतात हीच त्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे आणि ते कुणाला घाबरत नाही. पांडुरंगाला एक घडामोडी बाधक झाली. मी पांडुरंगा वर्षभरातून येतेच. माझी प्रचंड माझ्या पांडुरंगावर श्रद्धा आहे. त्याच्यामुळे रामकृष्ण हरी त्याच्यावर प्रेम घेऊन, त्याचा आशीर्वाद घेऊन वर्षातून जमेल तेव्हा त्याचं दर्शन घ्यायचा प्रयत्न करत असते. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होईल असा एक अंदाज होता आहे, अपेक्षा होती, तशी होताना दिसत नाही. काँग्रेसने पण मागे घेतली, पण तरी होणार नाही. हा प्रश्न तुम्हाला अजित पवारांच्या गटाला विचारावा लागेल, कारण का ते मॅनेजमेंट सगळं बघत होते. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं इतर उमेदवार धनगर समाजाचे मोठे उमेदवार दिसतात. ह्याचा मी फारसा खरं तर अभ्यास केलेला नाही आहे. पण मला असं वाटतं हा प्रश्न अजित पवार गटाच्या लोकांना विचारला तर जास्त संयुक्तिक आहे. कारण का फॉर्म, प्रक्रिया, माघार ह्याच्यात स्थानिक लेवलला काय झालं ह्याचं उत्तर तेच देऊ शकते. पवार गटात मिसमॅनेजमेंट वाटतं विचारलं जातं. नाही, हा प्रश्न तुम्हाला त्यांनाच विचारावा लागेल, कारण का इलेक्शनमध्ये सगळे कार्यकर्ते उत्सुक असतात. त्यामुळे नक्की तिथे काय झालं हे मी काल मी बारामतीत नव्हते, त्याच्यामुळे मला ह्याची फारशी माहिती नाही. कुटुंबीय म्हणून सगळे सुनेत्राबाईंचे पाठीशी आहेत. कुटुंब म्हणून तर पवार कुटुंब असेल किंवा महाराष्ट्रातलं आपण सगळेच कुटुंब आहोत. राजकारण होत राहतं, वैयक्तिक संबंध. मी नेहमी माझ्या भाषणात नेहमी सांगते, रिश्ते ही मायने रखते. सत्ता, पैसा, राजकारण हे तर चालूच राहतं, पण शेवटी माणसाच्या आयुष्यात त्याच्या अतिसुखात आणि अतिदुःखात माणसंच लागतं. विठ्ठलाचं दर्शन घेतलं, निवडणूक सुरू झाली. सुनेत्राबाईंनी किती वाटतात निवडणुकीचा? मी विठ्ठलाकडे जेव्हा जेव्हा येते, महाराष्ट्रात आणि देशात सुख, समृद्धी आणि शांती राहू दे, अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे आणि चांगला पाऊस पडून महाराष्ट्राच्या बळीराजाला सुख, समृद्धी मिळू दे. कोणतं कन्क्लुजन आहे राहुल गांधींचं की जे एकदम राहुलजींबद्दल मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे. राहुलजी गेले 6 महिने सातत्याने जे बोलत आहेत ते सगळं खरं होतंय. बघा आता विठ्ठलाचं दर्शन घेतलं, निवडणूक सुरू झाली. सुनेत्राबाईंनी किती वाटतात निवडणुकीचा? मी विठ्ठलाकडे जेव्हा जेव्हा येते, महाराष्ट्रात आणि देशात सुख, समृद्धी आणि शांती राहू दे, अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे आणि चांगला पाऊस पडून महाराष्ट्राच्या बळीराजाला सुख, समृद्धी मिळू दे. कोणतं कन्क्लुजन आहे राहुल गांधींचं की जे एकदम परफेक्ट? किती गोष्टी आहेत युद्धाबद्दल, युद्धामध्ये होणाऱ्या इकॉनॉमिक सिच्युएशन, म्हणजे जी महागाई असेल, बेरोजगारीमध्ये होणारी वाढ असेल, किंवा जगामध्ये ज्या पद्धतीने आपली एक्सटर्नल अफेअर्सची जी चर्चा झाली आहे त्याच्यामुळे आपले मित्रपक्षामध्ये चर्चा ज्या पद्धतीने झाली, भारतामध्ये जे बदल पॉलिसी लेवलला झाले त्याचा खरंच फायदा इकॉनॉमिकली हा भारताला झाला का नाही, ते सातत्याने जे जे बोलत आले ते तसंच झालं. राहुल गांधींना जे ट्रोल केलं जातं ना, काही नावं ठेवली जातात, खरं तर तशी परिस्थिती नाहीये असं दिसतंय का? हे बघा, आपण ट्रोल कोणाला करतो? त्याच्यामुळे ज्याच्याबद्दल आपल्याला मनात भीती असते किंवा ज्याच्याबद्दल आपल्याला मनात काहीतरी असतं त्याच्याशिवाय कसं कंट्रोल करेल मला सांगा. टीका कधी करतो आपण जास्त कुणावर? जेव्हा आपल्याला त्याच्यात काहीतरी वाटत असतं, कुछ तो दम आहे ना. त्यामुळे अर्थातच राहुलजींवर टीका केल्याशिवाय ह्यांना समाधान वाटत नाही. हीच तर राहुलजींची ताकद आहे. परिपूर्ण सिद्ध होतील ते का नाही होणार? प्रत्येक जण जो काम करतो तो त्याच्या परीने हे बघा, यशाची मोजणी ही कोण करणार? एक मी तुम्हाला जरूर सांगेन की इलेक्शन ही येतात जातात, त्याच्यात यश अपयश प्रत्येकाच्या आयुष्यात येत राहतं. पण राहुलजींची सगळ्यात मोठी ताकद ते ज्या पद्धतीने इमानदारीने भारतीय म्हणून जे खरं बोलतात हीच त्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे आणि ते कुणाला घाबरत नाहीत. निवडणुकीमध्ये मतदान झालंय, काय वाटतंय वातावरण? मला असं वाटतं अर्थातच शांतपणे हे झालं, ही एक महत्वाची गोष्ट नेहमीच असते. ते पारदर्शकपणे व्हावं आणि मतदानात कुठली गडबड होऊ नये एवढीच अपेक्षा. कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने हा देश चालतो, कुणाच्या मनमर्जीने नाही.
पण इलेक्शन कमिशनच्या बाबतीत काय घडतंय हे तुम्ही सगळे चॅनलवर राज्यात आणि देशात बघताय. त्याच्यामुळे मनात लोकांच्या समाजामध्ये एक म्हणजे अविश्वास किंवा अस्वस्थता हा जास्त योग्य शब्द राहील. अस्वस्थता लोकांच्या मनात अनेक ठिकाणी वाढलेली दिसते, जी समाज माध्यमातूनही दिसते, वर्तमानपत्रातूनही दिसते. त्यामुळे हे पारदर्शकपणे व्हावं आणि लोकशाही जगली पाहिजे आणि टिकली पाहिजे. पक्षाच्या एका बैठकीमध्ये वेळामध्ये की प्रफुल्ल पटेल थेट आत गेले अजितदादांच्या पुतळा अभिवादन केले असा व्हिडिओ व्हायरल सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाला. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. अखाती युद्धाचं पूर्ण विराम झालेलं नाहीये. काय करायला प्रयत्न केला आता रोल काय असणार आहे म्हणजे निवडणुकीमध्ये काय मला माहिती नाही हा प्रश्न तुम्ही अजित पवार गटाला विचारा. आपला अजित काय दादा नाही माझा काय रोल, मी एक मतदार म्हणून मतदानाला जाणार. पवार साहेब आता काय? साहेब, ते आता ते आणि मी आम्ही दोघंही सक्षम आहोत आपापली उत्तरं द्यायला. ना त्यांना माझी बॅटिंग करायला लागत ना मला त्यांची. प्रचारात वेळोवेळी उतरलं नाही अहो तुम्ही त्या पक्षातून आमंत्रण देताय का? अहो म्हणजे तुमचं काम जे काय आहे ते केलेलं आहे म्हणजे नाही हे बघा रिश्ते तर मायने रखते आहे, पण त्या पक्षाने तर विचारू दे. तुम्ही त्यांच्या बाजूनी विचारत असाल तर माझ्याकडे उत्तर आहे. आमचं channel